महाराष्ट्राची खवय्यगिरी म्हणल्यानंतर त्या खवय्यगिरीची राजधानी ठरलेलं कोल्हापूर अर्थात करवीर नगरी या शहरामध्ये आपलं स्वागत आहे आणि ही मालिका आज कोल्हापूर या गावामध्ये येऊन पोहोचली आहे। जाणून घेऊयात कोल्हापूर शहरातील 2 निवडक मिसळविषयी। आज मी आली आहे कोल्हापुरातील उद्यम नगर मधल्या फडतरे मिसळ सेंटर मध्ये आणि माझ्याबरोबर आहेत श्रीयुत प्रवीण फडतरे। चला जाणून घेऊया त्यांच्या मिसळची कहाणी, वैशिष्ट्य आणि इतिहास त्यांच्याकडूनच। नमस्कार प्रवीणजी। मला सांगा, तुम्ही या फडतरे मिसळ सेंटरची सुरुवात कधी केली? फडतरे मिसळची सुरुवात आम्ही 15 ऑगस्ट 1986 ला केली। नेहमी असं म्हणलं जातं की कोल्हापूरची मिसळ ही फार झणझणीत असते किंवा तिखट असते, तर तुमच्या मिसळचं वैशिष्ट्य काय? आमच्या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आमची मिसळ फार तिखट नसते आणि झणझणीत नसते, असं चवदार, जेणेकरून कुणालाही आवडणारी मिसळ ही आमची फडतरे मिसळ। त्यामुळे कसं लहान मुलं आमच्याकडे खाऊ शकतात, मोठी माणसं पण खाऊ शकतात, अशी ही आमची फडतरे मिसळ आहे। महाराष्ट्रामध्ये मिसळ करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत, तर तुमच्या ह्या फडतरे मिसळ सेंटरची स्पेशालिटी काय आहे? आमच्या मिसळची स्पेशालिटी म्हणजे त्यामध्ये मटकी असते, बटाटा असतो, चिवडा असतो। मटकी म्हणजे कसं 1 ते 1.5 चमचा आम्ही वापरतो आणि 1 ते 1.5 चमचा बटाटा घातला जातो आणि मुठभर असा चिवडा घातला जातो आणि त्यावरती पातळ भाजी घालून चवीनुसार 1 चमचा असा दही घातले जातो, बारीक कांदा त्यावर परत घातला जातो आणि ब्रेड बरोबर ते आम्ही खायला सर्व्हिस देतो। प्रत्येक ग्राहकाला नेहमीच काहीतरी वेगळं हवं असतं, तर असं असताना तुम्ही मिसळ बरोबर आणखी काय स्पेशालिटी किंवा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ त्यांना सर्व करता? असं काय आम्ही त्यावर अजून काय विचार केला नव्हता की वेगळं असं काय करावं, कारण का आमच्या वडिलांचं म्हणणं होतं की मिसळ ही चांगली आणि चवदार अशीच राहून दे आणि दुर्लक्ष होऊ नये त्यावर एकसारखा केंद्रित राहून ह्या मिसळचा प्रकार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे। म्हणजे ह्या सगळ्या अशा पद्धतीनं अख्ख्या कुटुंबानं वसा घेतलाय, जणू की प्रत्येक ग्राहकाला किंवा प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला अतिशय उत्तम पद्धतीची चवदार मिसळ, जी आरोग्यासाठी सुद्धा घातक नसेल इतकीच तिखट असणारी ही मिसळ फडतरे कुटुंब करत आलेलं आहे। मला वाटतं की या निमित्तानं आज प्रकाश मसाले प्रस्तुत अस्सल चव महाराष्ट्राची पॉवर्ड बाय झी24 तास यांच्या सगळ्या या उपक्रमामध्ये म्हणूनच फडतरे मिसळ सेंटरची 10 निवडक मिसळ सेंटरमध्ये निवड झालेली आहे। त्याबद्दल तुमचं अभिनंदन। काय वाटतं तुम्हाला की आज कसं वाटतंय की हे सगळ्यामध्ये तुमची निवड झाली आहे? सर, आम्हाला निवड झाली ही आमची निवड नसून आमच्या ग्राहकांची निवड झाली। आमच्या कोल्हापुरातले आणि महाराष्ट्रातले सगळ्या लोकांचे ग्राहकांनी आम्हाला घेतलेलं आहे, ग्राहकांना ह्या पुरस्कार मिळालेला आहे साहेब। आत्ताच आपण माहिती जाणून घेतली फडतरे मिसळ सेंटर विषयी आणि तिथल्या चवदार, चमचमीत आणि डिलिशियस मिसळ विषयी। अजून एखाद्या मिसळबद्दल माहिती घेऊयात, चला माझ्याबरोबर। नमस्कार, मी आत्ता आली आहे 75 वर्षांची परंपरा असलेल्या कोल्हापूरमधल्या सगळ्यात जुन्या अर्थात खासबाग मिसळ या ठिकाणी। चला जाणून घेऊया त्यांच्या 4 पिढ्यांच्या व्यवसायाविषयी आणि झणझणीत मात्र चवदार मिसळची कहाणी। माझ्याबरोबर आता आहेत श्री अरुण बोचडे। खासबाग मिसळ जी परंपरागत मिसळ आहे असं म्हटलं जातं, सगळ्यात जुनी मिसळ आहे असं म्हटलं जातं कोल्हापूरमधली, आणि मला वाटतं 75 वर्षांचा इतिहास या मिसळला लाभला आहे। नमस्कार अरुणजी। 4थी पिढी आता या व्यवसायात आली आहे आणि 4थ्या पिढीनं सुद्धा तो भार स्वतःच्या खांद्यावर पेलला आहे आणि ही मिसळ ग्राहकांपर्यंत यशस्वीरित्या आजही 75 वर्षानंतर पोचती आहे। काय वैशिष्ट्य किंवा काय खासियत आहे आपल्या मिसळची? आपल्या मिसळची खासियत पातळ भाजीचा प्रकार आहे, हीच आपल्या मिसळची खासियत आहे। आपल्या मिसळची पातळ भाजी जी आपण करतो ती पूर्ण कांदा शिजवला जातो, पूर्ण कांदा शिजवून त्याची पाणी केले जाते, परत प्रत्येक मसाले त्यात घातले जातात, शिजवले जातात, त्यालाच आपण पातळ भाजी म्हणू शकतो। मला सांगा की आपल्या मिसळमध्ये आणि इतर मिसळमध्ये काय फरक आहे? पूर्ण कांदे ते शिजवून त्यात पाणी झालेलं असतं कांद्याचं, त्यामुळे ती पातळ भाजी वाढताना कांदा अगदी थोडासाच येतो, खरंच कांद्याची चव ही पातळ भाजी उतरलेली असते, त्यामुळे ती चविष्ट रुचकर हे लागतं। झणझणीत तर असतेच, परंतु चविष्ट हे असते, कोणी खाल्ली तरी दिवसभर चव तोंडात राहायला पाहिजे अशी आपली मिसळ। एकदा खाल्ली की दिवसभर त्याची चव तोंडावर राहते हे सांगतायत अरुणजी।
आणि खासबाग मिसळचं वैशिष्ट्य सुद्धा असं आहे. आपण बघूया एकदा त्यांची मिसळ दिसते कशी, म्हणजे तुमच्या तोंडालाही पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच आपण माहिती घेतली कोल्हापूरमधल्या 2 वैशिष्ट्यपूर्ण मिसळ विक्रेत्यांविषयी. भेटूयात पुढच्या भागात अशाच एका नाविन्यपूर्ण शहरात आणि जाणून घेऊयात त्या शहरातल्या 2 वैशिष्ट्यपूर्ण मिसळ विक्रेत्यांविषयी.